सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा। तर आज बनवणार आहे मस्त अशी गवारच्या शेंगांची भाजी। तर कढई तापलेली आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे। जिरे मोहरी टाकून छान असं हळद टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये टाकायची आहे गवार। आणि गवार छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट आणि मीठ टाकून छान परतून घ्यायचं आहे। आणि परतून झाल्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून गवार छान झाकून ठेवायचे आहे आणि कमी गॅसवर शिजवून घ्यायचे आहे। आणि मला करायच्या होत्या ज्वारीच्या भाकऱ्या, तर इथे मी ठेवलेलं आहे टोप, त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मस्तपैकी त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं। आणि गवार शिजली होती तर त्याच्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट टाकून मिक्स करून छान भाजी तयार झालेली आहे। आणि व्हिडिओच्या नादामध्ये डबा द्यायला उशीर होत होता म्हणून मी फटाफट पीठ थंड करून मळून घेतलं आणि भाकऱ्या बनवायला घेतल्या। आणि फटाफट अशा भाकऱ्या बनवून झाल्यानंतर डबे पुसायला घेतले आणि छान असे डबे भरून रेडी केले। आणि भाजीकडे लक्ष द्यायच्या नादामध्ये पिठाचा जो गॅस होता तो चालूच ठेवला आणि त्याच्यामध्ये हे बघू शकता जी पिठाची उकड होती तिचं काय झालेलं आहे। अशी गडबड होते बऱ्याच वेळा, जेव्हा जास्त कामं असतात त्यावेळेला अशी गडबड होते आणि मला त्याच्यामुळे व्हिडिओ बनवता येत नाही। तर बघू शकता अगदी 3 भाकऱ्यांचं पीठ माझं वाया गेलेलं आहे अशी गडबड झाल्यामुळे। आणि मी मधल्या वेळात पटापट दुसरं पीठ बनवलं आणि त्याच्या भाकऱ्या बनवून डबे रेडी करून दिले। आणि 2-3 दिवस गावी गेलो होतो तर बघू शकता माझे झाडं कशी सुकून गेलेली आहे। एवढं ऊन आहे तर इतकी सुंदर आणि हिरवीगार झालेली झाडं सगळी पिवळी पडलेली आहे। हा गोकर्णीचा वेल आहे, इतका छान वरती गेलेला पण पूर्ण पिवळा झालेला आहे। आता काय माहिती तो पूर्ण परत छान होईल की नाही। आणि इथे पण खाली ज्या कुंड्या आहेत त्यांची पण झाडं पूर्ण जळून गेली, वाळून गेली पूर्ण। तर तरी मी त्याच्यामध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवून गेलेले पण तेवढा इफेक्ट झाला नाही आणि सगळी झाडं खराब झाली। नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते। आणि ह्या अक्षय तृतीयेला सुरेखास किचन ह्या चॅनलला 4 वर्ष कंप्लीट झालेली आहे। आणि जी सबस्क्रायबर आधीपासून व्हिडिओ बघत आहेत त्यांना माहिती आहे की माझं सुरेखास किचन या नावाने फूड स्टॉल आहे। आणि 1-1.5 महिना झाला आहे माझे व्हिडिओ येत नाही आहे, कारण की काय असतं जेव्हा ऑर्डर असते जेवणाच्या त्यावेळेला ती जेवणाची ऑर्डर वेळेत देणं महत्त्वाचं असतं। कारण एकतर असं असतं की अगदी 2 तास 3 तास आधी ऑर्डर देतात मोठी जर ऑर्डर असेल, किंवा मग आदल्या दिवशी जरी दिली तरी पूर्ण तयारी करायला लागते किंवा मार्केटमध्ये जाणे, वस्तू आणणे, सगळे गोळा करणं सगळं। तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा व्हिडिओ बनवायला जमत नाही। आणि बऱ्याच वेळा असं होतं की अर्धा व्हिडिओ बनवला जातो पण वेळेकडे घड्याळाकडे बघितल्यानंतर तो व्हिडिओ मला पूर्ण कंटिन्यू करता येत नाही, कारण ऑर्डर वेळेत देणं महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे। आणि माझ्याकडे दुसरं कोणी नाही आहे की ते व्हिडिओ शूट करू शकते, मलाच करायचं असतं। आणि ज्या वेळेला आपण ऑर्डर घेतो ते ती ऑर्डर वेळेत जाणं गरजेचं असतं, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा व्हिडिओ मला बनवायला जमत नाही। आणि दुकानात जर डेलीचे व्हिडिओ टाकायचं म्हटलं तरी कस्टमर असतात आणि कस्टमरला तुम्हाला माहिती आहे थांबायला कोणाला वेळ नाही। आणि मी माझ्या दुकानामध्ये रेडी काही ठेवत नाही, जेव्हा कस्टमर येतील तेव्हाच मी ते पदार्थ बनवून देते। तर त्याच्यामुळे मला कस्टमर आल्यानंतर पहिली प्रायोरिटी असते की पदार्थ बनवून वेळेत त्यांना देणे, त्याच्यामुळे तिथेही मला व्हिडिओ बनवता येत नाही। त्याच्यामुळे बऱ्याच वेळा गडबड होते व्हिडिओ बनवायला आणि जवळजवळ 1-1.5 महिना झाला आहे आपले व्हिडिओ आलेले नाही आहेत। तर मी आता इथून पुढे नक्कीच प्रयत्न करेन। आणि खूप असं कंटाळाही आला होता की यार 4 वर्ष झाले मी चॅनल चालू करून आणि मला पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही मिळत आहे। तर प्लीज चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल ग्रो होण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे। एवढी 4 वर्ष मेहनत करून जर आपल्याला यश नसेल मिळत तर थोडंसं कुठेतरी आपण उदास होतोच। त्याच्यामुळे खूप कंटाळा आलेला की नको आता नको करूया रेसिपीज, नको टाकूया किंवा व्हिडिओ नको बनवूया। पण आपण खूप हाडाचे स्ट्रगलर आहोत, त्याच्यामुळे नाही मी विचार केला की नाही 4 वर्षानंतर परत मागे जायचं नाही, आपण आता परत कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे। तर मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की प्लीज जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि नक्कीच प्रयत्न करेन की मी रोज व्हिडिओ टाकायचा एक प्रयत्न करेन किंवा 1 दिवसाआड तरी टाकायचा प्रयत्न करेल। आणि हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।